परभणी जिल्ह्यातील जवळा या गावी शक्तीपीठसाठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही हे सांगण्यासाठी जमलेल्या शेतकरी मायमाऊल्यांवर आणि शेतकऱ्यांवर महाराष्ट्राच्या पोलिसांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने मोठी दडपशाही आणि दादागिरी केलेली आहे। कालच शिवजयंती आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्या छत्रपतींनी नेहमी शेतकऱ्यांची आणि रयतेची बाजू घेत प्रचंड अशा प्रकारच्या सवलती सुविधा या जनतेसाठी दिल्या आणि त्या प्रकारचा लोकाभिमुख कारभार केला। मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांवर अशा प्रकारे पोलीस सोडून त्यांना त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्यापर्यंत आंदोलन करायला लावून आणि प्रचंड आक्रोश असताना सुद्धा दादागिरी करून या जमिनी त्यांच्याकडून काढून घेत शक्तीपीठचा अट्टहास नक्की कुणासाठी करतायत हा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे। शक्तीपीठच्या बाजूनेच अशा प्रकारची वाहतूक करण्यासाठी पर्यायी मोठा रस्ता महामार्ग उपलब्ध आहे, पॅरलल महामार्ग उपलब्ध आहे। असं असताना सुद्धा हा कोट्यावधी खर्चाचा महामार्ग ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनी द्यायला त्यांचा विरोध आहे, बागायती जमिनी जात आहेत, संबंध आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त होतंय, असं करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना हा महामार्ग का करायचा आहे, कुणासाठी करायचा आहे? करोडपती असणाऱ्या, कोट्याधीश असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना आणि कंपन्या धारकांना महाराष्ट्राची खनिज संपत्ती सुखेनेव गडचिरोलीपासून आणि विदर्भापासून सगळ्या महाराष्ट्राला पार करत समुद्रापर्यंत नेता यावी आणि ती परदेशात सुखेनेव व्यापार त्याचा करता यावा, यासाठी ह्या जमिनी घेतल्या जात आहेत का, यासाठी हा अट्टहास सुरू आहे का, असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे। महाराष्ट्राच्या सरकारला किसान सभेच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय की त्यांनी अशा प्रकारची दादागिरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तातडीनं थांबवावी, अन्यथा मोठा प्रतिकार शेतकरी समुदायाच्या वतीनं होणार आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी हजारो शेतकरी रणांगणात उतरतील। देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या पार्श्वभूमीवर आवाहन करतोय की आज जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर त्यांनी समोर यावं आणि शक्तीपीठ आम्ही रद्द करतो आहोत अशा प्रकारची घोषणा करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत।